चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आज बघणार आहोत स्वाध्याय 2.4 आणि 2.4 म्हणलं पहिलं गणित बघा काय सांगते. पुढील संख्या चढत्या भाजणीत व मांडणीत लिहा. म्हणजे तुम्हाला इथं तुम्हाला एक शब्द फिरवण्याचा टाकलेला आहे. काय भाजणीत तिथं थोडं मला तर वाटतं काहीतरी प्रॉब्लेम झाला नाही लिहिण्यात. मग त्याचा अर्थ जण कंसात पुढं आपण लिहिला आहे मांडणीत, खालीला आहे मांडणीत लिहा. तर मग आता मांडणीत लिहा म्हणजे आता काय करणार, चढता क्रम म्हणजे काय रे बा, तुम्ही तुमच्या घराचा जिना चढा लागली. चढताना पहिलं तुमची पहिली पायरी लागती, मग दुसरी लागती, तिसरी लागती, चौथी लागती, पाचवी लागती, सातवी आठवी मग घरात जाता. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला सर्वात पहिली लहान संख्या, मग त्याच्यापेक्षा मोठी, त्याच्यापेक्षा मोठी आणि त्याच्यापेक्षा मोठी संख्या घ्यायची आहे. याच पद्धतीनं तुम्हाला चढत्या क्रमांकाचं गणित इथं तयार करायचं आहे. तुम्हाला ही संख्या दिली बघा, ही संख्या, या संख्येपासून चढत्या क्रमांकाची संख्या म्हणजे याच्यात दिलेली सर्वात लहान संख्या शोधायची. मग आता इथं बा 98,230, इथं 98,023, इथं 89,000 आहे. म्हणजे या आणि इथं 98,000 आहे. म्हणजे इथं सगळ्याला 98,000 सर्वात लहान संख्या तुमची इथे 89,320 दिली. म्हणजे सर्वात पहिली सर्वात लहान पायरी कोणती तुमची 89,320. त्यानंतर आता याच्यानंतरची संख्या आता बघायची आपल्याला. बघा इथं 98,000, इथं 98,000, इथं 98,000 हे सारखे झाले. मग नंतर शतकात या, इथं 230 आहे, इथं 023 आहे, इथं 32 आहे. मग या 32पेक्षा ही 23 काय रे लहान आहे. मग 2 नंबरला कोणती संख्या आली पाहिजे तुमची 98,023. 98,023. आता त्यानंतर तुम्हाला लगेच ह्या दोन्हीपैकी ही संख्या काय रे त्याच्यापेक्षाही थोडी मोठी आहे. मग काय येतं 98,032 आणि नंतर सगळ्यात शेवटी कोणती पायरी चढून तुम्ही घरात जाणार आहे रे 98,230. हा तुमची झाली आहे चढत्या क्रमांकाची मांडणी. आणि ह्या मांडणीत जे बी आपला पायऱ्या असेल ते आपलं काय राहणार आहे रे उत्तर राहणार आहे. मग बघा बरं 98,230 हा तर कटला, 89,320 पण 98,230 2 नंबरला आला, हा बी कटला. इथं 89,000 आलं पण 98,032 आहे. आपल्या इथं 23 पाहिले असते हे बी आला असतं, हे कटला. म्हणजे पर्याय क्रमांक डी या ठिकाणी आपलं काय रे उत्तर आहे. चला पहा आता स्वाध्याय 2.4 मधील दुसरं गणित 8, 10 व 12 या तिन्ही संख्यांनी निषेध भाग जाणारी मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती. आणि गणित पहा 2015ला विचारले जाईल. कधी विचारले जायले रे 2015. मग आता ज्याच्या कसोट्या पाठे तो पर्यायातून लगेच पटापट उत्तर काढू शकतो. मग सांगा आता 8ची कसोटी दिलेल्या तिन्ही संख्येला भाग घ्यायला पाहिजे. 10 आणि 12 बी भाग जाणं गरजेचं आहे. आता आपण इथं 8नं भाग द्यायला गेलो तर 8 1 8 खाली उरला 1, 8 दुने 16 तर खाली उरले 3 आणि इथं 30 झाले. या 30 झाल्यानंतर 8 त्रिक 24 8ने ए पर्यायाला भाग जात नाही. म्हणजे हा ए इथंच कटला. बी पर्याय 10 आणि याला भाग जाणार नाही कारण याचे एकक स्थानी 5 आहे, त्यामुळं हा बी पर्याय इथं कटला. चला आता या सी आणि डी मध्ये मोठी संख्या कोणती 960. मग पहिले आपण सीला पाहू. 10 न जाणार, 12 न जाणार, काहून 12 8 96, 10 न 0 असल्यामुळे भाग जाणार. आता 8नंच पहा. मग 8 1 8 खाली उरला 1, 8 दुने 16 पूर्ण भाग चालला. म्हणजेच इथं पर्याय क्रमांक बी सी आहे आपलं इथं उत्तर राहणार आहे. याला निकष कशाचे लावले आपण कसोट्याचे. कसोट्यानं जे उत्तर येणार हे लक्षात तुम्ही ठेवा. पहा गणित नंबर 2 स्वाध्याय 2.4 मधलं गणित नंबर 3 काय रे 89 गुणिले 15 अधिक 11 गुणिले 15 वजा 500 सोडवल्यावर मिळणारे उत्तर आहे. आता हे गणित सोडवायचे म्हणल्यानंतर तुम्हाला एक नियम आहे. काय रे इथं देतो मी लिहून तुम्हाला थोडक्यात. कंचे भागू बे व
म्हणजे हा एक बाडोमास आहे आपल्या इंग्लिशमध्ये सांगत गेलं तर. याच्या नियमानुसार आपल्याला गणित सोडवायचं आहे. क म्हणजे कंस, चे म्हणजे च्याचा गुणाकार, भा म्हणजे भागाकार, गु म्हणजे गुणाकार, बे म्हणजे बेरीज, व म्हणजे वजाबाकी. म्हणजे सर्वात पहिले तुम्ही कंस सोडवा. कंसामध्ये कधी चे असेल तर त्याचा गुणाकार सोडवा. 2-3 नंबरला भागाकार, नंतर गुणाकारची स्टेप करा आणि शेवटी बेरीज आणि नंतर सगळ्यात शेवटी वजाबाकी करा. या नियमानुसार आपल्याला हे गणित सोडवायचं आहे. आता बघा आपल्या याच्यामध्ये कंस काही दिसत नाही, चाचीचे काही दिसत नाही, पण भागाकारसुद्धा काही दिसाने लागला. पण आपल्याला काय दिसतो रे द गु म्हणजे काय रे आपला गुणाकार पाहिजे. 89 गुणिले 15, 11 गुणिले 15. याचा आपण या दोन्हीचा गुणाकार इथं केलेला आहे. काय 89 गुणिले 15 आणि 15 गुणिले 11. डायरेक्ट 15 कधी 89ला गुणलं तर उत्तर येणार आहे 1335. आणि 11ने कधी 15ला गुणलं तर उत्तर येणार आहे 165. त्याची काय सांगितलेलं आपल्याला बेरीज नंतर वजाबाकी करायची. मग 1335 जे 165 याचं उत्तर आलं 1500. म्हणजे या पूर्ण सोडवल्यानंतर याचं उत्तर आलं 1500. आणि सगळ्यात शेवटी आपल्या याची काय करायची रे आता वजाबाकी. मग 1500मधून 500 गेले तर खाली किती उरले 1000. आणि आपला असा क्रमांकाचा पर्याय कोणता आहे रे सी. हे आपल्या या ठिकाणी काय राहणार आहे उत्तर राहणार आहे. पहा आता स्वाध्याय 2.4 म्हणलं आपलं 14 गणित आहे की 1,30,429 भागीला 13 या पदावलीचे सोपे रूप दिल्यास मिळणारे उत्तर आहे. या 13ने या संख्येला डायरेक्ट काय करायचं आहे रे भागाचं आहे. डायरेक्ट भागाकार करू आपण. पहा एकदम सोपं आहे. भागाकार सगळ्याला येतो. पहा आता भागाकार करताना 13 1 13. हे 3मधून 3 गेले 0, 1मधून 1 गेला 0. आता इथं यायचा घेऊन 0. 13 0ला भाग जात नाही, मग भाग्याला 0चा इथं बी 0 द्या. स्टेप बाय स्टेप करा. आता उत्तर येणार आहे. तर वरून आले 4. या 4नं बी 13ला भाग जात नाही, भाग द्या 0चा डबल. भाग द्याला 0चा आणि वजाबाकी केली तिथे झाले 4, बाकी 0 0 लिहून घ्या. आता नंतर इथं आले 2 खाली. मग पहा 13 13 13 26 13 39 तेवढे 52 मोठे होते. 13 39. पहा 2मधून 9 जात नाही म्हणून या 4 कोण हातचा घेतले झाले 12. आणि 12तून 9 गेले, 12तून 9 गेले खाली इथं राहिले 3. आणि इथं 3 होते, 3मधून 3 गेले 0. वरून आले आता हे 9. 9 आले 9. मग इथं डबल काय झालं रे 13 39. आता इथं झाले पूर्ण भाग्याला पहा इथं झाले 0 0. म्हणजे उत्तर काय आलं रे पहा 10,033. आणि अशा पर्याय कोणता आहे आपला 10,033चा ए पर्याय. हे आपले या ठिकाणी उत्तर राहणार आहे. सर्वांनी एकदम सोप्या पद्धतीनं मी कसे संख्या खाली घेऊन आलो 0 का लिहिले हे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो स्वाध्याय 2.4 मधलं 5वं गणित अत्यंत सोपं आहे. बघा सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला समजावून. मोटारीच्या एका पार्किंगमध्ये 14 रांगा आहेत. प्रत्येक रांगेत गाड्या उभ्या करण्यासाठी 420 जागा आहे. म्हणजे 420 काय आहे रे एका रांगेत 420 गाड्या उभ्या राहतात जागा आहेत. तर पार्किंगमध्ये गाड्या उभ्या करण्यासाठी एकूण किती जागा आहे. मग सांगायचं झालं तर आता तुमच्या विद्यार्थ्यात लाईनी किती 1 2 3 4 5 6. एका लाईनीत तुम्ही कधी ही या साईची लाईन घेतली या साईच्या लाईनीतच किती गाड्या उभ्या राहणार आहे रे 420. अशा तुमच्या 14 रांगा आहे. किती रांगा आहे अशा 14 रांगा आहे. तर प्रत्येक रांगेत 420 गाड्या उभ्या राहणार आहे. तर म्हणजे काय करायचं आहे रे 420 गुणिला तुम्ही 14 केलं तर तुम्हाला प्रत्येक रांगेत चेक तुम्हाला काय एकूण तुम्हाला गाड्या समजणार आहे. तर पहा बरं 14 गुणाचा 14 गुणिले 0 14 0 0 14 दुने 28. आजचे आले 2. 14 चौक 14 1 14 14 2 28 14 3 42 14 चौक 56 56 आणि 2 58. पहा तुमच्या त्या 14 रांगीत
एकूण गाड्या किती उभ्या राहणार रे 5880. अशा प्रकारचा तुमचा पर्याय क्रमांक बी या ठिकाणी उत्तर राहणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, बघा आता आपण स्वाध्याय 2.4 मला 6 गणित घेऊन येत आहोत. एका शाळेत 704 डेस्क 22 वर्गात ठेवायची. म्हणजे तुमची डेस्कची संख्या 704 आहे आणि वर्ग 22 आहे. काय आहे? वर्ग 22 आहे. जर प्रत्येक वर्गात ठेवायची डेस्कची संख्या सारखी असेल तर क्रमवार प्रत्येक वर्गात किती डेस्क ठेवता जातील. म्हणजे काय रे बा, तुम्ही एवढे मोठे 704 विद्यार्थी धरून चाला. काय डेस्क म्हणजे तुम्ही विद्यार्थी 704 विद्यार्थी आहे आणि तुम्हाला 22 वर्गात सारख्या संख्येनं बसवायचं आहे. तर मग ती संख्या कशी? तर मग तुम्हाला काय करणार रे, ह्या 22 704ला डायरेक्ट भागाकायचं आणि आलेला जो भागाकार आहे ते तुमची सारखी संख्या राहणार आहे. तर पहा आता 704 भागीला 22 डायरेक्ट 22चा पाठ असणं गरजेचं इथं. मग पहा 22 का 22 22 44 22 त्रिक 66, कारण पुढची संख्या मोठी होणार आहे. मग इथं 10, इथं 6, 10तून 6 गेले खाली राहिले 4, 6तून 6 गेले 0, इथं आले 4. 22 22 दुने 44. पहा आता इथं पूर्ण भाग गेला 22 दुने 44. मग प्रत्येक वर्गात किती डेस्क बसवायचे आपल्याला? 32. किती बसवायचे? 32 डेस्क एका वर्गात ठेवायचे आहे. तर मग पहा बरं पर्याय क्रमांक कोणतं उत्तर आहे आपलं हे. म्हणजे 22 वर्गात तुम्ही कधी 32 डेस्क टाकले तर तुमचे 704 डेस्क पूर्ण त्या वर्गात जाऊन व्यवस्थित बसेल. लगेच 7वं गणित पहा विद्यार्थी मित्रांनो, आता एकदम सोपं गणित आहे आणि गणिताकडे थोडं लक्ष द्या. एका संख्येमधून तिच्या अंकाची बेरीज वजा केली त्यातून मिळणाऱ्या संख्येला नेहमी भाग जाऊ शकतो. गणित पहा 2018 आणि 2012ला विचारलेलं गणित आहे. मग गणित काय आहे? तुमचं तोंडी उत्तर पाठ ठेवायचं. पाठांतरातला विषय तुम्हाला मी करून दाखवतो तरी. मग पहा काय आहे? एका संख्येमधून तिच्या अंकाची बेरीज वजा करा. तुमच्या मनाने एखादी संख्या सांगा एखादी संख्या 2 अंकी. 95 घेतली. किती घेतली? 95. ह्या 95च्या अंकाची काय सांगेल बेरीज? 9 5 किती झाले? 9 5 किती झाले रे? 14. आता याच्यातून 14तून 95मधून 14 वजा करायचे. 95मधून 14 वजा करायची. इथं किती राहिला? 1. इथं राहिला 8. पहा मग आता ह्या 81ला भाग जाणारी एकमेव संख्या कोणती आहे ती? 9. आणि तुम्ही कोणत्याही संख्येतून कधी तिच्या अंकाची बेरीज वजा केली तर तुम्हाला 9नेच भाग जाणारी संख्या सापडेल. आता समजा उदाहरणार्थ आपण आता 12 घेतली. आता यांनी मोठी सांगितली आपण 12 घेऊ. हे पहिलं उदाहरण झालं. हे दुसरं पहा आता ह्या 12च्या अंकाची बेरीज करा. 1 + 2 बरोबर 3 आणि 12तून 3 गेले. पहा खाली 9 राहिले. पहा 9 न 9ला भाग जातो. 9 1 9. असे तुम्ही कोणत्याही संख्येच्या अंकाची बेरीज वजा त्या संख्येतून केली तर तुम्हाला कधी 9ने पूर्ण भाग जाणार आहे. आणि तुम्ही पाठ ठेवा याचं उत्तर बदलणार नाही. असं गणित आल्या क्षणी तुमच्या लक्षात यायला पाहिजे सरनं कसं शिकवलं होतं इथं. चला असेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला आमच्या जी श्री मिशन नवोदय या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये मी एक गणित दिलं होतं. त्या गणिताच्या अद्याप एका जणांनाही उत्तर पाठवलेलं नाही आहे. त्याच्या अर्थ तुम्हाला ते गणित समजले नाही आहेत. ते गणित काही समजेल नसेल तर यानंतरचा व्हिडिओ त्याच गणिताचा तुम्हाला राहील.